नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आता घरकुल योजनेचे अर्ज भरणे सुरू आहे आणि घरकुल योजनेचे अर्ज भरताना तुमच्याकडे जॉब कार्ड असणे खूप गरजेचे आहे किंवा आणखी भरपूर योजनेचा लाभ घेण्यासाठी हे जॉब कार्ड उपयोगी येणार आहे। तर हे जॉब कार्ड तुमच्याकडे नसेल किंवा हे जॉब कार्ड तुम्ही बनवलं असेल पण त्याचा नंबर त्याची प्रिंट तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर यासंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही या अगोदर जॉब कार्डसाठी अर्ज केला असेल पण त्याची प्रिंट किंवा तो नंबर तुमच्याकडे नसेल तर तो नंबर किंवा त्याची प्रिंट तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता, त्याची प्रिंट काढू शकता। तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्याच मोबाईलचा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बार मध्ये नरेगा ग्राम पंचायत असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर इथे narega.nic.in अशी पंचायत अशी वेबसाईट दिसेल, त्या वरच्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची द महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005 अशी वेबसाईट ओपन होईल। इथे आल्यानंतर जनरेट रिपोर्ट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं स्टेट म्हणजे राज्य निवडून घ्यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं फायनान्शियल इयर म्हणजे तुमचं वर्ष कोणतं आहे ते निवडून घ्यायचं आहे, वर्ष 2025-26। त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची सिलेक्ट पंचायत म्हणजे तुमची ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे। ते निवडल्यानंतर आता प्रोसेस या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे तिसऱ्या नंबरवर जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर तुमच्या गावाचे जॉब कार्ड ज्यांचे जॉब कार्ड तयार झालेले आहे अशांची सर्व पूर्ण गावांची लिस्ट तुमच्या समोर ओपन झालेली आहे। तर तुम्हाला इथे तुमचं नाव शोधायचं आहे। तर आता इथे आपले नाव मिळाले असेल तर आपल्या नावासमोर जे निळ्या अक्षरात जी लिंक दिलेली असते नंबर, त्या नंबरवर लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जॉब कार्ड ओपन झालेलं असेल। तर आता हे जॉब कार्ड तुम्हाला याची प्रिंट किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे यावरचा आणि आता जर तुम्ही या अगोदर अर्ज केला नसेल, तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल आणि तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल किंवा नवीन जॉब कार्ड तयार करायचं असेल तर हे जॉब कार्ड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाही। तुम्हाला हे जॉब कार्ड तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागणार आहे। तर तो अर्ज कसा करायचा हे आता समोर पाहणार आहोत। तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावायचा अर्ज व पोचपावती। तर जॉब कार्ड साठी तुम्हाला हा अर्ज लेखी स्वरूपात करावा लागणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला सर्वात वरती तुमच्या कुटुंब प्रमुखाचे नाव लिहायचे आहे, त्यानंतर अर्जदाराचे नाव लिहायचे आहे आणि अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही माहिती योग्य वाचून तुम्हाला योग्य ठिकाणी टिक करून घ्यायची आहे। तर ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे 4x6 साईजचा तुम्हाला फोटो चिपकवायचा आहे आणि फोटो चिपकवल्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमच्या अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीची व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे। माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला अर्जदाराची सही किंवा अंगठा करायचा आहे आणि त्याखाली जे काही आहे ते कार्यालयीन उपयोगासाठी आहे ते तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि ही पोचपावती तुम्हाला अर्ज दिल्यानंतर पोचपावती सोबत घ्यायची आहे। तर हा अर्ज तुम्ही व्यवस्थित योग्यरीती भरून तुम्ही तुमच्याच ग्रामपंचायत मध्ये किंवा स्वयंरोजगार योजनेचा जो काही
अधिकारी असेल किंवा कोणी असेल त्यांच्याकडे हा तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर 3-4 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर तुमचं हे जॉब कार्ड तुम्हाला तयार होऊन जाणार आहे। तर हे जॉब कार्ड झालं की नाही हे कसं चेक करायचं हे मी या अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।